कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी सॉरी, ते चुकून ना माझा पाय। खरंच सॉरी, तुमची प्रॅक्टिस होती। लीला, तुला कळतंय तू किती वाजता आलीस? सॉरी सॉरी, थोडा उशीरच झाला मला यायला, खरंच सॉरी। थोडा उशीर? तू प्रचंड उशीर केलायस। वर आल्या आल्या सगळ्यांचीच प्रॅक्टिस थांबवलीस। इतर मुली मला सांगत होत्या ह्या मुलीला ग्रुपमध्ये घेऊ नका, पण तरी सुद्धा मी तुला एक संधी दिली आहे। आता मला भीती वाटायला लागली आहे, कारण तू माझी मेन डान्सर आहेस। मॅडम प्लीज असं नका म्हणू। आज माझी चूक झाली, मी उशिरा आले, मी मान्य करते, पण मी उशिरा आले म्हणून मी काय चांगला डान्स करणार नाही असं नाही आहे। मी ना 100% देईन। मी असा डान्स करीन ना की माझ्यामुळे आपल्या अख्ख्या ग्रुपचं नाव होईल। खरंच हे बघ, 100% देण्यासाठी पहिले वेळेवर यावं लागतं। हो हो, नाही ह्यापुढे ना मी कधीच उशीर करणार नाही, आय प्रॉमिस। हे जे मला काल सरूचा कॉल आला होता, तिने मला इथे यायचा खूप आग्रह केला, म्हणाली की काही झालं तरी लग्नाला यायचं म्हणून मी इथे आलोय। मी जर आता इथे आलो नसतो तर सरूला आणि पूजाला खरंच खूप वाईट वाटलं असतं। आणि हे बघा, मी खरंच सुधारलोय। मला माझ्या चुकीची जाणीव झाली हो। मी पुन्हा तसं नाही वागणार। हे बघा प्लीज, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। मी खरंच सांगतोय तुम्हाला, मी खरंच तसं नाही वागणार। आय एम अ चेंज्ड मॅन नाउ। तुझ्यासारखी माणसं कधी सुधरत नाहीत विक्रांत। ते सुधारण्याचं फक्त नाटक करू शकतात। आणि जो माणूस आपल्या स्वतःच्या बायको बरोबर प्रामाणिक नाही राहू शकत, त्या माणसाला एजेच्या घरात जागा नाही। एजे, पण मी तुमचा फॅमिली मेंबर आहे। तू एक फसवा, खोटारडा आणि नालायक गुन्हेगार आहेस। आउट, गेट आउट। विश्वा, येस सर। त्याला बाहेरचा रस्ता दाखव आणि वॉचमॅनला सांग की हा माणूस या घरात परत येता कामा नये। येस सर। सर या। एक मिनिट थांबा ना, थांब। मी काय म्हणते मॅडम, ही जी स्टेप आहे ना, आता आपण जी लाईन केली ना, त्यावर एक मला मस्त स्टेप सुचली। मी पटकन करून दाखवू का? झालं तुझं? तू कोरिओग्राफर झालीस ना, तेव्हा तुला काय करायचंय ते कर, ओके? तसं नाही, पण मला ना खरंच छान स्टेप सुचली आहे। तू मला लेक्चर द्यायला आलीयस का? तू इथे सगळ्यांचा वेळ वाया घालवतेस, हे कळतंय तुला? आता तुला मी जे स्टेप्स दिलेत ना, त्याच करायचे। गो, जा। कम ऑन गर्ल्स, अगेन स्टार्ट अप। खरं तर ना मला खूप चांगली स्टेप सुचली होती। लक्ष्मी वहिनी, हा, वा 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 वहिनी, क्या बात है। तुम्ही आतापासूनच आपल्या होणाऱ्या सासूबाईंचे लाड सुरू केले? म्हणजे काय, ती फक्त काय आपली होणारी सासू नाहीये, ती माझी आत्ते, मामे। बस 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 बस, भावना पोचल्या। नाही काय ना, ती तुमची कितीही लांबची बहीण असली ना, तरी आपल्या घरात ती आपली सासू म्हणूनच येणार आहे। हो, त्यामुळेच मी खूप खुश आहे। वहिनी, आता श्वेता आपल्या घरात येणार म्हणजे ती आपली सगळी कामं ऐकणार, म्हणजे आपण सुटलो वहिनी। उगाच काही स्वप्न बघू नका। श्वेताला या घराची जबाबदारी झेपणार नाहीये। दिव्याचं प्रकरण आठवतंय ना? हो, फारच घोळ घालून ठेवला होता तिने।
पण असे घोळ एजे सहन नाही करणार. बघतील बघतील आणि एक दिवशी वैतागून तिला बाहेर काढतील. काय चाललंय तुमचं? ते वेळ कमी आणि कामं भरपूर आहेत ना आज, तर वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं ते या दोघींना समजावून सांगत होते. रुपा हा हळद व्यवस्थित घे हा, कमी पडायला नको. लक्ष्मी मॅमने सांगितलंय. ठीक आहे, अजून लागणार आहे ते. हो हो चालेल. जे काय असेल, हळदीच्या विधी दुपारी 1 पर्यंत संपायला हव्यात. माझ्या काही मीटिंग लाईन अप आहेत. लक्ष्मी, श्वेताच्या घरी तसं सांगून ठेव. येस एजे. पण एजे एकचा मुहूर्त आहे ना, तेवढा वेळ पुरणार नाही आपल्याला. तुम्हाला हवं असेल की मी या हळदीच्या इव्हेंटमध्ये हजर आहोत, तर दुपारी 1 पर्यंत सगळं संपवा. इज दॅट क्लिअर? येस एजे. एजे 1 मिनिट. मी एकदा सांगितलं ना, मला वेळ नाहीये. श्वेताच्या घरी इन्फॉर्म करा. ओके? पण एजे 1 मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं. एजे मी किशोरना कॉल केला होता, ते लग्नाला येणार आहेत. जशी आपण बाकीच्या गेस्टची काळजी घेतो, तशीच या गेस्टची पण काळजी घ्या. एजे भूतकाळ काहीही असला तरी किशोर या घरचा मुलगा आहे. तुम्ही त्यांना गेस्ट म्हणू नका प्लीज. इज दॅट क्लिअर? हा हो, काळजी घेऊ इतर गेस्ट सारखी. आई कुठे गेली? आई, आई तू बॅग का भरतीये? आई तुला विचारतो मी, तू बॅग का भरतीयेस? आई तुझ्याशी बोलतोय मी. जाऊ दे अभिराम, तुला नाही समजायचं ते. सोड. मग चिडली काय आहेस तू? चिडले नाही आम्ही. लग्न म्हणजे काय? 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, उरकून घ्यायला. 2 परिवार एकत्र येतात, 2 कुळ एकत्र जोडली जातात. या सगळ्या गोष्टी तू उरकून टाकल्यासारख्या उरकून टाकणार आहेस आणि जाणार आहेस. तुला जर हे लग्न अशा पद्धतीनं करायचं असेल ना, तर ते तुला मान्य असेल, मला मान्य नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.